ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत, सायलीने सर्व घरातल्यांना सांगितलेले असते, मी गरोदर आहे, मी आई होणार आहे. आणि हे कळताच सर्वांना खूपच आनंद झालेला असतो, फक्त अर्जुनला सोडून. अर्जुन मात्र वेगळ्याच विचारामध्ये असतो. सायली अर्जुन रूममध्ये येतात. अर्जुन मात्र सुन्न झालेला असतो. तर सायली त्याला अनेक प्रश्न विचारते. अहो काय झालं आहे, मी आई होणार आहे, तुम्ही बाबा होणार आहेत, याचा तुम्हाला ताण येत आहे का? नक्की तुम्हाला काय होत आहे? तुम्हाला ही गोष्ट आवडली नाही का, तुम्ही बाबा होणार आहे ते? अहो काहीतरी बोला, काहीतरी बोला, असं ती म्हणत असते. अर्जुन मात्र सुन्न झालेला असतो. तर अर्जुन सायलीला हळू आवाजात म्हणतो, तू आई होणार आहे, मी बाबा होणार आहे, ही गोष्टच मला सहन होत नाही आहे. म्हणजे मी कसं रिॲक्ट करू हेच मला कळत नाही आहे. आणि या गोष्टीवरती माझा विश्वास पण बसत नाही आहे. पण मला आतल्या आत खूप आनंद होत आहे. मला वेगळ्याच फीलिंग्स येत आहेत. मला खूप आनंद व्यक्त करावासा वाटत आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, का ताण घेत आहेत? मी आहे ना तुमच्यासोबत. मी बाळाला हँडल करेल. मला माहीत आहे तुम्हाला अस्मिता त्यांच्या बाळाला सांभाळता येत नाही आणि त्यामुळेच तुम्ही असा विचार करत आहे. तर अर्जुनसुद्धा सायलीला हो म्हणतो. त्यामुळेच मला खूप टेन्शन येत आहे. तर पण सायली एक सांगू का, खरंच मला आतून खूप आनंद होत आहे. तर अर्जुन त्याचा आनंद मोकळा करतो आणि तो बेडवरती खूप नाचत असतो. दोन्ही हात पसरवतो आणि सगळ्या जगाला ओढून ओढून सांगतो, मी बाबा होणार आहे, मी बाप होणार आहे, मी वडील होणार आहे, असा त्याचा आनंद व्यक्त करत असतो. आणि हे पाहताच सायली अतिशय खुश होते. सायलीला हेच तर पाहायचं असतं, अर्जुनला किती आनंद होत आहे. आणि फायनली आता अर्जुनला खूपच आनंद झालेला आहे, तो बाबा होणार आहे. अर्जुनचा हा आनंद गगनात मावत नसतो. त्याला काय करावं, काही नाही, कशा प्रकारे आनंद व्यक्त करावं हेच कळत नसते. आणि हे पाहून सायली खूपच खुश झालेली असते. अर्जुन सायलीला उचलून घेणारच असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, हे नाही करायचं आता, माझी काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला, मला उचलून नाही घेता येणार. तर अर्जुन ठीक आहे असं म्हणतो. अर्जुन सायलीला म्हणतो, मला आता काही टिप्स दे, बाळाला कसं सांभाळायचं आहे, मी सगळं काही नीट व्यवस्थित लिहून घेतो. तर सायली खूप हसते. सायली अर्जुनला म्हणते, असं काही नसतं, बाळाच्या सांभाळण्याच्या काही टिप्स वगैरे नसतात, त्या इनबिल्ट आतमधूनच येत असतात. हळूहळू आपल्याला बाळ झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्व काही गोष्टी लक्षात येतीलच ना. आणि काही नाही आल्या तर मी आहेच तुम्हाला सांगायला. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. बाळ येण्यासाठी अजून 9 महिने आहेत. तोपर्यंत त्यामुळे तुम्हाला सर्व काही गोष्टी लक्षात येतील. तर अर्जुन ठीक आहे म्हणतो. आणि ही बातमी ऐकताच अर्जुन मात्र खूप खुश झालेला असतो. अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हीसुद्धा खुश झालात का? मला कमेंट करून नक्की सांगा. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.